नमस्कार मित्रांनो, मी परत एकदा आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो अशा गाडीवर आहे ज्या गाडीची सर्वात जास्त मागणी आहे। 7 सीटरमध्ये सगळ्यात जास्त चालणारी गाडी आणि सगळ्यात जास्त डिमांड असलेली गाडी होय, मी गोष्ट करतोय इरिटिगाची। इरिटिगामध्ये CNG VXI मॉडेलची या गाडीचा आपण आता वॉक अराउंड रिव्ह्यू घेणार आहोत। गाडीमध्ये काय काय आहे, काय काय स्पेसिफिकेशन्स दिलेले आहेत, गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स किती आहे, गाडी मायलेज किती देते, CNGवर मायलेज किती देते, पेट्रोलवर मायलेज किती देते, गाडीची ऑन रोड किंमत किती आहे, सगळ्या गोष्टींचा आपण आता वॉक अराउंड रिव्ह्यू घेणार आहोत। आणि जर तुम्हाला या गाडीचा ओनरशिप रिव्ह्यू ऐकायचा असेल किंवा या चॅनलवर बघायचा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। ओनरशिप रिव्ह्यूचा व्हिडिओ मी नक्की शूट करेल। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, आपल्या समोर उभी आहे VXI इरिटिगा CNG मॉड्यूल। आता समोर आपण जर बघायला गेलं तर आपल्याला इथे सुरुवात आपण ग्रिलपासून करूयात। क्रोम फिनिश आपल्याला इथे ग्रिल मिळते। सेंटरला आपल्याला सुझुकीचा लोगो आहे। हेडलाईटचं सेटअप जर बघायला गेलं तर हॅलोजन बेस्ड प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आपल्याला या गाडीमध्ये भेटतात। साईडला आपल्याला इंडिकेटर प्लेस्ड आहेत। या पर्टिक्युलर व्हेरियंटमध्ये आपल्याला कुठलेही फॉग लॅम्प्स बघायला भेटत नाहीत। हे ॲज अ ॲसेसरीज ओनरने ॲड केलेले आहेत। समोरून गाडीचा लुक काय असा दिसतो। थोडंसं वर जर बघायला गेलं मित्रांनो तर इथं आपल्याला वॉशर आणि वायपर दोन गोष्टी भेटतात। बऱ्याचशा गाड्यांना बॅक साईडला अँटेना येतो, पण या गाडीला आपल्याला ZXI असो किंवा VXI असो इथे आपल्याला अँटेना प्लेस भेटतो। सोडलं जर गाडीचा साईडचा लुक जर बघायला गेलं तर गाडी साईडने काय अशी दिसते तुम्ही बघू शकता। गाडीचा ए पिलर जर बघायला गेलं तर बॉडी कलरमध्ये येतो। गाडीची आपण आता टायर साईज बघूयात। माझ्या मते थोडीशी अंडर साईज टायर आहे गाडीची। 185/65R 15 इंचचे सिंपल स्टील रिम्स या व्हेरियंटमध्ये आपल्याला भेटतात। जर ॲलॉय व्हील्स इन्स्टॉल करायचे असतील तर ॲज अ ॲसेसरीज तुम्ही करू शकता किंवा ZXIमध्ये आपल्याला इनबिल्ट ॲसेसरीजमध्ये आपल्याला ॲलॉय व्हील्स मिळतात। ORVMची जर गोष्ट करायला झालं तर बॉडी कलर्ड ORVMs आहेत जे की ऑटो फोल्डेबल आणि ऑटो ॲडजस्टेबल आहेत, म्हणजे जे की बटनावर फोल्ड होतात आणि बटनावरच ॲडजस्ट होतात। डोर हँडल जर बघायला गेलं तेही आपल्याला बॉडी कलर्ड भेटतात। याच्यावर कुठल्याही प्रकारचा रिक्वेस्ट सेन्सर आपल्याला या व्हेरियंटमध्ये बघायला भेटत नाही, जे की काळं बटन आपल्याला इथे प्लेस्ड असतं ZXIमध्ये तुम्ही बघू शकता। B पिलर ब्लॅकड आउट आहे। C पिलर तोही सुद्धा ब्लॅकड आउट आहे। आणि एकदम मोठा आपल्याला मोठी खिडकी म्हणजे मोठी विंडो आपल्याला या VXI किंवा ZXI इरिटिगामध्ये बघायला भेटते। मागचे जे डोर हँडल्स आहेत ते पण बॉडी कलर्डच आहेत। आता आपण बघूयात गाडीचा रिअर लुक कसा दिसतो। तुम्ही बघू शकता की रिअर लुक गाडीचा कसा दिसतो। सुरुवात करूयात आपण स्पॉयलरपासून। या गाडीमध्ये स्पॉयलर आहे, हाय माउंटेड स्टॉप लॅम्प आपल्याला इथे दिलेला आहे। या व्हेरियंटमध्ये आपल्याला कुठलंही डिफॉगर वगैरे दिलेलं नाही। रिअरचं वायपर आपल्याला दिलेलं नाही। आपण इथे बघू शकता CNGची बॅजिंग दिलेली आहे। बॅक टेल लॅम्प्सचं जर बघायला गेलं तर L शेपमध्ये आपल्याला LED बेस्डमध्ये टेल लॅम्प्स आहेत। आपल्याला इथे इंडिकेटर प्लेस्ड आहेत। रिव्हर्स लाईट म्हणजे रिव्हर्सचा जो लाईट आहे, रिव्हर्स गेअर टाकल्यानंतर जो लाईट लागतो तो इथे प्लेस्ड आहे। L शेपमध्ये आपल्याला एकदम मोठा साईजचा टेल लाईट इथे दिलेला आहे। खाली जर आलं तर इरिटिगाची बॅजिंग आहे। सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघायला गेलं तर 1 2 3 4 रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आपल्याला इथे दिलेले आहेत। कुठल्याही प्रकारचा कॅमेरा आपल्याला या पर्टिक्युलर व्हेरियंटमध्ये बघायला मिळत नाही। मॅगचा लुक तुम्ही बघू शकता काय अशा प्रकारे दिसतो। जर आपल्याला मागचं टेलगेट जर ओपन करायचं असेल तर आपल्याला इथे बटन दिलेले आहे। पुश होल्ड करायचं, थोडंसं दाबायचं आणि तुम्ही बघू शकता 209 लिटरचा आपल्याला बूट स्पेस या गाडीमध्ये विथ CNG आपल्याला बघायला भेटतो। आणि CNG टँकची जर लोकेशन बघायला झालं तर इथे CNG टँकची लोकेशन आहे। 60 लिटर वॉटर कॅपॅसिटी म्हणजे साधारणपणे 10 किलो 8 ते 10 किलो CNG आपल्याला याच्यामध्ये फिलअप आपण करू शकतो जर चांगलं प्रेशर असेल तर। हे असल्यानंतर आपल्याला 209 लिटरचा बूट स्पेस आपल्याला इथे बघायला भेटतो। जर बूट स्पेसची काही कमी वाटत असेल तर ह्या सीट आपण फोल्ड पण करू शकतो या प्रकारे। जर 5 सीटर ही गाडी असेल तर भला मोठा जवळपास 450-500 लिटरपेक्षाही जास्त आपल्याला बूट स्पेस या गाडीमध्ये इझिली अवेलेबल होतो। स्पेअर व्हीलचं बोलायला झालं तर आपण जिथे आपण CNG टँक ठेवले तिथे साईडला एक बोल्ट असतो। साईडचा तो बोल्ट ढिला केला की आपल्याला खालच्या साईडला इथे तुम्ही बघू शकता खालच्या साईडला इथे स्पेअर व्हील आहे। तो हळूहळू जसा आपण नट ढिला करणार तसा तो स्पेअर व्हील खाली येईल। स्पेअर व्हीलची लोकेशन इथे सेट केलेलं आहे कंपनीने। ओके, साईडने जर आलं तर आपल्याला इथे फ्यूल फिलिंग कॅप दिसते। ड्रायव्हर साईडच्या लोअर साईडला आपल्याला इथे खूप मिळतं। ते ओपन केल्यानंतर आता मी ऑलरेडी ओपन केलेलं आहे। आपल्याला इथे 45 लिटरचं पेट्रोल कॅपॅसिटी आपल्याला टँकची कॅपॅसिटी 45 लिटर आपल्याला या गाडीमध्ये भेटते। आणि CNGचं मी जसं की सांगितलं होतं 60 लिटर वॉटर कॅपॅसिटी म्हणजे 8 ते 10 किलो आपल्याला CNG यामध्ये फिलअप आपण करू शकतो। सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला इथे सेन्सर्स दिलेले आहेत। जर CNG थोडाही लीक असेल किंवा हे जे हुक आहे किंवा हे जर कॅप आहे थोडंसं जरी ओपन असेल तर तुमची गाडी जागेवरच बंद पडते। सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने मारुतीने खूप जास्त लक्ष दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता।
गाडीच्या डायमेन्शन्सबद्दल जर बोलायचं झालं तर गाडी लांबीमध्ये रुंदीमध्ये किती आहे मी तुम्हाला सांगतो. गाडीची जर लांबी बघायला गेलं तर 4395 मीटर, म्हणजे जवळजवळ 4 मीटरच्या वर ही गाडी आहे. रुंदी जर बघायला गेलं तर 1735 मिलीमीटर या गाडीची रुंदी आहे. आणि हाईट जर बघायला गेलं तर 1690 मिलीमीटर या गाडीची हाईट आहे. आणि ग्राउंड क्लिअरन्स म्हणजे जमिनीपासून वर ही गाडी 185 मिलीमीटर गाडीचं ग्राउंड क्लिअरन्स आहे. तर मित्रांनो, आपण आता बघितलं गाडीच्या एक्सटेरियरमध्ये काय काय बघायला भेटतं या व्हेरियंटमध्ये. आता गाडीच्या इंटरनल आपण जाऊन बघूयात की इंटेरियरमध्ये काय काय फीचर्स दिलेले आहेत कंपनीने इर्टिगा VXI. सर्वप्रथम आपण स्टार्ट करूयात गाडीच्या कीपासून. तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकता सिंपल ट्रेडिशनल ही की आहे, जी की प्रत्येक गाडीमध्ये येते. लॉक अनलॉक करण्यासाठी बटन एक साईडला आणि दुसऱ्या साईडला आपल्याला सुझुकीचा लोगो. आता आपण गाडी अनलॉक करून घेऊयात. जसं आपण गाडी अनलॉक करतो तर आपल्याला 2 बजर ऐकायला भेटतात. डोर ओपन केल्यावर तुम्ही बघू शकता गाडीचं इंटेरियर जे आहे ते ड्युअल कलरमध्ये आपल्याला दिसतंय. क्रोम फिनिशमध्ये आपल्याला इथे डोर ओपनर दिलेलं आहे. 4 पॉवर विंडोजचे 4 बटन. इथे ऑटो अप अँड डाऊनचं एक फीचरसुद्धा या गाडीमध्ये दिलेलं आहे. लॉक अनलॉक करण्यासाठी एक बटन, सेंटर लॉकिंगचं बटन. ORVM जे असतात ते ऑटो फोल्ड आणि ऑटो ॲडजस्टेबल आहेत, त्याच्यामुळे हे बटन त्याच्यासाठी आहेत. तुम्ही बघू शकता गाडीची सीट फॅब्रिक अपॉर्चरी या गाडीमध्ये आपल्याला दिलेली आहे. गाडीमध्ये प्लस पॉईंट जर बघायला गेलं तर VXI व्हेरियंट असूनसुद्धा आपल्याला इथे हाईट ॲडजस्टमेंटचं फीचर या गाडीमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. इथे जर बघायला गेलं तर आपल्याला AC वेंट आपल्याला बघायला भेटतो, जे की थोडंसं क्रोम फिनिश यामध्ये दिलेलं आहे. थोडंसं टेक्स्चरही दिलेलं आहे. सॉफ्ट टच दिसतं पण सॉफ्ट टच नाही आहे, हार्ड प्लास्टिकच दिलेलं आहे, पण प्लास्टिक क्वालिटी बेटर आहे. इथे जर बघायला गेलं तर आपल्याला फ्यूल चेंज करण्यासाठी एक बटन दिलं आहे, म्हणजे CNGमधून पेट्रोलमध्ये आणि पेट्रोलमधून CNGमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. फॉग लॅम्प्स ऑन ऑफ करण्यासाठी बटन, ट्रॅक्शन कंट्रोल ऑन ऑफ करण्यासाठी बटन आणि हेडलॅम्प्स लेवलर हे 4ही बटन आपल्याला इथे दिलेले आहे. थोडंसं जर खाली आले तर आपल्याला इथे हुड समोरचं जे बोनट असतं ते ओपन करण्यासाठी. खाली जर बघायला गेलं तर एक्सिलेटर, ब्रेक आणि क्लच आणि सोबत आपल्याला डेड पॅडल पण या गाडीमध्ये दिलेलं आहे, ते की खूप चांगली गोष्ट आहे. क्रूज कंट्रोल किंवा मग हायवेजला आपल्याला डेड पॅडलची खूप जास्त गरज पडते. आपण आता गाडीच्या आतमध्ये आलेलो आहोत. गाडीच्या आतमध्ये आल्यानंतर फ्रेश फिलिंग येतं काहीतरी वरच्या सेगमेंटमध्ये, म्हणजे कलर कॉम्बिनेशन, प्लास्टिक क्वालिटी, सर्व गोष्टींचं जर कॉम्बिनेशन बघितलं तर काहीतरी वरच्या सेगमेंटमध्ये आल्यासारखं वाटतं. सुरुवात करूयात आपण आता स्टेअरिंगपासून. स्टेअरिंग डी कट आपल्याला या गाडीमध्ये, या व्हेरियंटमध्ये किंवा कुठल्याही व्हेरियंटमध्ये आपल्याला डी कट स्टेअरिंग प्रोव्हाइड केलेलं आहे. सेंटरला सुझुकीचा लोगो, क्रोम फिनिशिंगमध्ये आपल्याला इथे डेकोरेट केलेली स्टेअरिंग आहे. सिल्वर मॅट पण या स्टेअरिंगमध्ये आहे. लेफ्ट साईडला जर बघायला गेलं तर आपल्याला इथे म्युझिक सिस्टमचे जे कंट्रोल्स असतात ते दिलेले आहेत. खालच्या साईडला जर बघायला गेलं तर टेलिफोनिक कंट्रोल, म्हणजे फोन उचलणे, फोन काढणे किंवा ब्लूटूथ या गोष्टींसाठी. ॲडजस्टमेंट जर बघायला गेलं तर टिल्ट ॲडजस्टमेंट या व्हेरियंटमध्ये आहे. टेलिस्कोपिक ॲडजस्टमेंट अजून तरी या व्हेरियंटमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. राईट साईडला जर बघायला गेलं तर आपल्याला इथे हेडलॅम्प जे कंट्रोल्स असतात ते इथे बघायला भेटतात. लेफ्ट साईडला जर बघायला गेलं तर आपल्याला इथे वॉशर आणि वायपर या 2 गोष्टींचे कंट्रोल्स आपल्याला इथे बघायला भेटतात. सेंटरला जर बघायला गेलं तर डॅशिंग आपल्याला इथे स्पीडोमीटर किंवा MID आपल्याला बघायला भेटते. राईट साईडला स्पीडोमीटर, लेफ्ट साईडला टॅपोमीटर आपल्याला बघायला भेटतो. टेम्परेचर गेज आपल्याला इथे बघायला भेटतो. CNGचा मोड रेशो आपल्याला इथे बघायला भेटतो की गाडी CNGमध्ये किती चालली आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायला भेटतात. लेफ्ट साईडच्या स्टिकने आपण ट्रिप ए ॲडजस्ट करू शकतो आणि राईट साईडची जी जॉयस्टिक आहे त्यामुळे आपण मल्टिपल इन्फॉर्मेशन्स बघू शकतो की CNGचं किती चाललेली आहे गाडी, टोटल किलोमीटर गाडी किती चाललेली आहे, मोशन, गाडीचे इम्बॅलेन्सिंग सगळं आपल्याला या स्पीडोमीटर किंवा MIDवर आपल्याला बघायला भेटतं. तुम्ही बघू शकता मल्टी कलरमध्ये MID आपल्याला इथे दिलेली आहे. साईडला जर आला तर आपल्याला इथे एक मस्त डॅशिंग असा डॅशबोर्ड आपल्याला इथे बघायला भेटतो. प्लास्टिक क्वालिटी जर बघायला गेलं तर मजबूत अशी प्लास्टिक क्वालिटी आहे. थोडंसं जर खाली आलं तर आपल्याला इथे सिम्पलचा म्युझिक सिस्टम आपल्याला इथे भेटतो, जो की मॅन्युअली आपल्याला चालवावं लागेल. कुठल्याही स्क्रीन टच या व्हेरियंटमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. खाली जर आलं तर आपल्याला इथे हॅझार्ड लाईटचं बटन. थोडंसं खाली आलं जर आपल्याला इथे मॅन्युअल AC भेटतो, जो की LXI आणि VXIमध्ये सेम येतो. मॅन्युअली ॲडजस्टमेंट हे ब्लोअरसाठी, हे आपल्याला कुठल्या मोडमध्ये AC चालवाय त्यासाठी, आणि हे टेम्परेचर ॲडजस्ट करण्यासाठी आणि ACचं बटन. थोडंसं जर खाली आलं तर आपल्याला 12 वॉल्टचं सॉकेट इथे भेटतो. USB साठी आपल्याला ऑक्स इथे केबल लावण्यासाठी जागा मिळते. खाली जर बघायला गेलं तर कुठलाही वायरलेस चार्जरची जागा आपल्याला मिळत नाही, पण थोडासा स्पेस आपल्याला इथे भेटतो. 2 कप होल्डर आपल्याला इथे भेटतात, जे की कूल्ड सिस्टमसोबत येतात. म्हणजे ड्रिंक वगैरे जर असेल, कोक वगैरे जर असेल, तुम्ही इथे ठेवून त्याला चिल ठेवू शकता. साईडला जर आलं आपल्या इथे क्रोम फिनिशमध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा गिअर लिव्हर भेटतो विथ सिंगल रिव्हर्स गिअर.
5 स्पीड मॅन्युअल विथ रिवर्स. साईडला जर आलं, थोडंसं मागच्या साईडला आलं तर आपल्याला इथे हँडब्रेक बघायला भेटतो. या वेरियंटमध्ये कुठलाही आर्मरेस्ट आपल्याला बघायचं नाही, जो द्यायला पाहिजे हे कुशल फीचर आहे, जे की द्यायला पाहिजे. तुम्ही बघता समोर काय अशा प्रकारे डॅशबोर्ड आणि स्टेअरिंगचा लुक हे अशा प्रकारे दिसतो. आणि हा एक थोडासा पॉईंट राहून गेला, एक पॉईंट. आपल्याला 4 AC व्हेंट्स या वेरियंटमध्ये बघायला भेटतात. 1, 2, 3 आणि हे एक 4. हे 4 AC व्हेंट जे की ॲडजस्टेबल AC व्हेंट्स असतात ते आपल्याला या वेरियंटमध्ये बघायला भेटतात. आता आपण जाऊयात गाडीच्या रिअर सीटवर आणि बघूयात की इथे आपल्याला काय काय भेटतं. रिअर डोअर ओपन केल्यावर आपल्याला सेम आपल्याला इथे विंडो अप अँड डाऊन करण्यासाठी बटन, क्रोम फिनिशमध्ये डोअर ओपनर आपल्याला इथे भेटतं आणि थोडीशी स्पेस इथे भेटते. सेम बॉटल होल्डरसाठी एक जागा, पेपर, न्यूजपेपर किंवा रजिस्टर फाईल वगैरे इथे ठेवण्यासाठी. आणि इथे या डोअरलासुद्धा एक स्पीकर आपल्याला इथे बघायला भेटतं. समोरची सीट मी माझ्या हाईटनुसार ॲडजस्ट केली होती. आता बसून आपण बघूयात की आपल्याला किती हेडरूम आणि किती लेगरूम. स्पेसच्या बाबतीत जर बघायला गेलं तर या गाडीमध्ये भरभरून स्पेस आपल्याला बघायला भेटतो. 7 सीटर गाडी आहे, जसं की मी सुरुवातीला सांगितलं होतं. वरच्या रूफ साईडला जर आपल्याला बघायला गेलं तर आपल्याला इथे 4 AC व्हेंट्स भेटतात. ॲक्च्युली हे AC व्हेंट्स म्हणल्यापेक्षा आपल्याला समोरची AC जेव्हा चालू असते तीच हवा घेऊन ब्लोअर मागे हवा ही फेकतात. जसे की Ertiga ही 7 सीटर गाडी आहे. आपण आता केबिन सेकंड रो, आता आपण थर्ड रोमध्ये जाऊया. जर थर्ड रोमध्ये कुठून जायचं तर मित्रांनो आपल्याला ही सीट टंबेल करावं लागते. हे जे हुक असतं ते आपल्याला प्रेस करायचं आहे, याने आपल्याला इथून जागा होते जायसाठी. तर तुम्ही बघू शकता साधारणपणे 2 लोक कम्फर्टेबल या रोमध्ये बसू शकतात. जर मिड साईज असतील किंवा जर सडपातळ लोक असतील तर 3ही लोक या रोमध्ये बघू शकतात. बॅक साईडला आपल्याला 2 ॲडजस्टेबल हेडरेस्ट आपल्याला या गाडीमध्ये बघायला भेटतात आणि 2 लोक कम्फर्टेबल मागे. म्हणजे 7 सीटर ही गाडी आहे तर कम्फर्टेबल 7 माणसं या गाडीमध्ये आरामशीर जाऊ शकतात. जर सडपातळ असतील तर 3 मागे, 3 मधात आणि 2 समोर. तुम्ही बघू शकता थर्ड रोमध्ये जर बघायला गेलं तर फीचर्स इथे आपल्याला एक बॉटल ठेवण्यासाठी जागा भेटते. 12 वॉटचं सॉकेट या व्हेरियंटमध्ये स्पेसिफिक आपल्याला दिलेलं नाही, पण इथे ॲज अ ॲसेसरीज तुम्ही इन्स्टॉल करून घेऊ शकता. त्या साईडला पण सेमच आहे, एक बॉटल ठेवण्यासाठी जागा आणि विंडो. वरच्या साईडला जर बघायला गेलं तर आपल्याला इथे एक लॅम्प जो की हॅलोजनमध्ये आपल्याला बघायला भेटतो. समोर कॅबिनमध्ये एक लाईट आपल्याला इथे बघायला भेटतो. चला तर मित्रांनो, गाडीचं इंटिरियर आणि एक्सटेरियर आपण दोन्ही बघून झालेले आहेत. आता आपण गाडीच्या इंजन बेकडे जाऊयात आणि बघूयात की गाडीचे इंजन पॉवर आणि किती CCचं इंजन या गाडीमध्ये आपल्याला कंपनीने प्रोव्हाइड केलेलं आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता समोर Ertiga VXI CNGचं इंजन हे आहे. 1.5 लिटरचं 4 सिलेंडर इंजन आहे, जे की पेट्रोलवर प्रोड्यूस करते 101 BHPची पॉवर आणि टॉर्क प्रोड्यूस करते 136 न्यूटन मीटरचा. हेच इंजन 1.5 लिटरचं CNGवर प्रोड्यूस करतं 86 BHPची पॉवर आणि 121 न्यूटन मीटरचा टॉर्क. पॉवर आणि मायलेजमध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज कंपनीने केलेलं नाही आहे. पेट्रोलवर कंपनी क्लेम करते 20 kmpl लिटरचा मायलेज आणि CNGवर ही कंपनी क्लेम करते 26 किलोमीटर पर kgचा मायलेज. त्यामुळे जर कमर्शियल किंवा मग किरायाने चालवायची तुम्हाला जर गाडी असेल आणि नीड जर असेल किंवा मायलेज पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही जर गाडी घेताय तर CNG पेट्रोल हे बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी. सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघायला गेलं तर आपल्याला या गाडीमध्ये सेफ्टीसाठी 2 एअरबॅग्स भेटतात. ABS, EBD, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट, रिव्हर्स पार्किंग सेन्सर सारखे आपल्याला तमाम फीचर्स या गाडीमध्ये भेटतात. जर तुम्हाला ही गाडी सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने घ्यायची असेल, मायलेज पॉईंट ऑफ व्ह्यूने घ्यायची असेल, परफॉर्मन्स पॉईंट ऑफ व्ह्यूने घ्यायची असेल आणि 7 सीटर ॲज अ फॅमिली कार तुम्हाला जर घ्यायची असेल तर ही गाडी तुम्ही कन्सिडर करू शकता. असेच व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला ग्रो होण्यासाठी मदत करा. धन्यवाद.